वैष्णवी हगवण्याच्या 9 महिन्यांच्या बाळाची हेळसांड करणाऱ्या निलेश चव्हाणला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. भारत नेपाळ सीमेवरून निलेशला अटक करण्यात आली आहे आणि त्याला आता शिवाजीनगर कोर्टामध्ये हजर केल्यानंतर कोर्टानं हा निर्णय दिलाय. नेपाळहून विमानानं निलेशला घेऊन पिंपरी चिंचवड पोलीस मध्यरात्री 2:30 वाजता दाखल झाले होते. गेले 10 दिवस तो पोलिसांना गुंगारा देत होता. थेरगाव रुग्णालयात निलेशची वैद्यकीय चाचणी पूर्ण झाली आणि पहाटे 4 वाजता बावधन पोलिसांकडे निलेशचा ताबा देण्यात आला. 3 राज्यातून प्रवास करत निलेश नेपाळमध्ये पोहोचल्याची माहिती समोर आली आहे. तिथून पुन्हा एकदा भारत आणि नेपाळच्या सीमेवरील सोनोलीमध्ये तो आला होता आणि तिथेच त्याला अटक करण्यात आली आहे. तर याच प्रकरणात आणखी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. वैष्णवी आत्महत्या प्रकरणी निलेश चव्हाणला कोर्टापुढे सादर करण्यात आलं. वैष्णवीचा छळ कसा केला हे तपासायचं असल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलेलं आहे. वैष्णवीचं बाळ निलेशनं कोणत्या अधिकारात आपल्याकडे घेतलं हा देखील तपास करायचा असल्याचं ते म्हणाले. निलेशनं करिश्माला फूस लावून वैष्णवीला छळायला लावलं असं देखील सरकारी वकिलांचा युक्तिवाद आहे. निलेश नातेवाईक नाही, मग त्यानं बाळाची जबाबदारी कशी घेतली, निलेशकडचं पिस्तूल, मोबाईल डेटा हे देखील आपल्याला तपासायचं असल्याचं वकिलांनी म्हटलंय. निलेशला आधी किरकोळ आणि मग मुख्य गुन्ह्यामध्ये आरोपी केलं गेल्याचं वकिलांनी सांगितलंय. हगवणे कुटुंबास मदत केल्यानं निलेशवर गुन्हा दाखल झाल्याचं निलेशचे वकील म्हणतायत. गुन्हा नोंदल्यापासून निलेशनं पोलिसांना सहकार्य केल्याचं देखील निलेशच्या वकिलांनी म्हटलंय. निलेशला आधी किरकोळ आणि मग मुख्य गुन्ह्यामध्ये आरोपी केल्याचं समोर आलंय. दरम्यान गेले 10 दिवस निलेशनं गुंगारा कसा दिला पाहूया. ऑनलाईन व्यवहारानं लोकेशन कळेल म्हणून त्यानं व्यवहार रोख रकमेनं केले. रोखीनं व्यवहार करण्यासाठी लाखो रुपये सोबत ठेवले. स्वतःच्या फोनऐवजी 4 ते 5 वेगवेगळे सिम कार्ड्स वापरले. संपर्कासाठी काही मोबाईल आणि सिम कार्ड्स मित्रांकडून घेतले. नेपाळमध्ये पोहोचताच तिथलं स्वतंत्र सिम घेतलं. संपर्कासाठी ऑनलाईन कॉलिंगचा वापर केला. अटकपूर्व जामिनासाठी वकिलांसोबत ऑनलाईन कॉलद्वारे संवाद साधला. नेपाळमध्ये अनेकांना फोन बंद पडल्याची थाप मारून स्थानिकांच्या फोनवरून कॉल्स केले. रिचार्ज संपल्याची थाप मारून स्थानिकांच्या वायफायचाही वापर केला. स्वतःची गाडी वापरली तर सीसीटीव्हीत दिसू म्हणून इतर खासगी गाड्यांचा वापर केला. दरम्यान इतक्या स्मार्टपणे सगळा प्लान आखणारा निलेश पोलिसांच्या कचाट्यात कसा सापडला तेही ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया. निलेशनं 25 मे रोजी दिल्ली गोरखपूर दरम्यान खासगी बसनं प्रवास केला. तांत्रिक तपासात निलेशचा दिल्ली ते गोरखपूर हा प्रवास उघड झाला. सीसीटीव्हीच्या सहाय्याने नेमकी बसही ओळखली गेली. गोरखपूरमध्ये उतरल्यानंतर मात्र निलेश पोलिसांच्या नजरेतून गायब झाला. 3 दिवस विविध सीसीटीव्हीचं निरीक्षण करण्यात आलं. सीसीटीव्हीच्या निरीक्षणात निलेश नेपाळला गेल्याचं समोर आलं. 30 मे रोजी पिंपरी चिंचवड पोलीस भारत नेपाळ सीमेवरच्या उत्तर प्रदेशच्या सोनोलीत पोहोचले. सोनोलीमध्ये निलेश चव्हाण दिसताच पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या.